आज फल झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते। प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण तुकोबरेंचा चार चरणाचा साधा सरळ सोपा आम्ही 3 वेळेस म्हटला तुम्हाला पाठ झालाय असा अभंग विढाल। अभंग तुकोबरेच्या गाथेतील 4 चरणाच्या सगळ्यांच्या पाठांतरातील आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे सांगतात अरे बाबा रे तू ज्यासाठी जन्माला आलास ते कर। महाराज आम्ही जन्माला आलोय, आम्हाला आमच्या जन्माचं सोनं करायचंय, आम्हाला जन्म सार्थक करायचा आहे। याकरता काय करावं लागल तर तुकोबरे सांगतात याकरता संतांच्या सानिध्यात यावं लागल। तुम्ही हे सांभाळलेले संते तुम्ही जर संतांच्या सानिध्यात आलात तर तुमचं भय निघून जाईल भय निरसले खंते। महाराज आम्ही संतांच्या सानिध्यात आलोय, आमचं भय निघून गेलंय, आता आमचा जन्म सोन्याचा होईल का? तुकोबरे म्हणतात जन्म तर सोन्याचा होईल पण तुमची जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल। कृत्य कृत्य झालो इच्छा केले ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते। महाराज आम्ही संतांच्या सानिध्यात आलो, आमची इच्छा ही पूर्ण झाली, आता पुढं तुकोबरे सांगतात आता काळ जरी येत असेल तरीही तुमचं काही करू शकणार नाही। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते विढाला। माफ करा बरं हार जास्त वजन होऊ लागलं म्हणून काढला। आता नारायण महाराजांच्या विनंतीला मान द्यावं लागते पण ते लय जास्त वजन झालं। माझी आई म्हणते मला लय हार घालून घेऊ नको आणि माझी आई किती माझा कोट जरी भिजला कोट जरी त्या हारानं भरला तरी धुते पण बायको कुथते डागत लावला म्हणते ड्रॅगलिंगचं शर्ट आहे असं केलं तसं केलं। आईचं प्रेम आहे, गोड असं नियोजन आहे। चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा मला वाटते सप्त्याला 7 वर्ष पूर्ण झाले बरोबर आहे। 7 वर्षापासून तुम्ही सप्ताह टिकवला की तुमच्या गावचं वैभव आहे वैभव वैभव। आमची मिरासी पंढरी आमचे घर भीमा तिरे सप्ताह म्हणजे तुमच्या गावचं भूषण आहे। गोड असं नियोजन आहे, गोड असं जे नियोजन लावतात ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे परम मित्र लहानपणापासून माझे गुरुबंधू असणारे आमच्या नांदेड जिल्ह्याचा आता वैभव झाले असे नारायण महाराज गरड गोड कीर्तनेही करतात, कथाही करतात, गायने करतात आणि आज माझ्या कीर्तनाला उभं राहिले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। एकदम हास्र व्यक्तिमत्व आहे असे नारायण महाराज असतील। गोड असे गायनाचार्य ज्यांनी सुंदर अशी चाल म्हणली ते आदरणीय परमस्नेही आमचे हरिभक्त परिणामचे विश्वनाथ महाराज आहेत, त्याचबरोबर बालाजी महाराज आहेत, त्याचबरोबर माऊली महाराज आहेत, त्याचबरोबर आता हे दादा आहेत कोणतं गाव याच गावचे कोठाडीचे शिबदराचे आमचे, त्याचबरोबर मस्त असे विनेकरी चोपदार सुंदर आहेत ते मस्त बनिले काठी काठी सुंदर बनिली काठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। चोपदार आहे मृदंगाचार्य मृदंग सम्राट ज्यांची नुकतीच आता सोरी झाली धनंजय महाराज पतंगे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। त्याचबरोबर गोड असे विनेकरी बाबा आहे, गोड असे साऊंड सिस्टीम आले गौळ झाडगाव बरोबर ना बरोबर ना गौळचे सचिन चव्हाण सुंदर अशी ऑपरेटिंग करतात सिस्टीम आले दादा आजची ज्यांची पंगत होती तुमची पंगत लई झाली मला आज असे आजच्या पंगतीची यजमान आदरणीय आमची भाऊकी
गावचे सरपंच कल्याणकर देशमुख यांनी सुंदर अशी पंगत केली. आणि आज माझ्या मनात इच्छा होती, जालन्याला रात्री कीर्तन होतं नारायण महाराज. आज इच्छा होती आईला मी फोनही केला माझ्या की आज मला पनीरची भाजी खावायची, पण आई म्हणजे आज मला लई कंटाळा आला, आज करत नाही. पण योगा सरपंच साहेबाच्या घरी झाली, त्याला नशीब सकाळी सकाळी मजा काळी साडी मस्त मजा आहे म्हणजे 7 दिवस या वर्षी अशी पंक्तीची यजमान माझ्यावर नितांत प्रेम करणारी ज्यांनी मला हार घातला, असे माझ्यापेक्षा वयानं माझ्यापेक्षा ज्ञानानं सर्व गुण संपन्न असणारे सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड असे ज्यांचं YouTube चॅनल आहे आम्ही वारकरी चॅनल, असे सुंदर असे कॅमेरामॅन आदरणीय हरिभक्त परायण वाहक नावातच वाहक बाबा वाघवी जरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आज कीर्तनाला उपस्थित असलेले भागवताचार्य त्यांनी 7 दिवस तुमच्या गावामध्ये अमृत अशा वाणीतून कथा श्रवण केली आणि ती तुम्ही ऐकली. असे जालन्या जिल्ह्याचे संभाजीनगर परिसरामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, ज्यांनी या 8 दिवसामध्ये 2 महिन्यामध्ये सुंदर अशी ज्यांनी मला वाटतं 6 महिने 3 महिने नर्मदा परिक्रमा केली. आणि नर्मदा परिक्रमा करणं सोपं नाही, त्याला यातना सहन करावं लागतात. आणि ती महाराजांनी केली. आणि नर्मदा परिक्रमा करून तुमच्या गावात कथेला आले की तुम्ही नर्मदा परिक्रमा केली असं तुम्हाला सुद्धा भासल्याशिवाय राहणार नाही. त्याचं फळ तुम्हाला सुद्धा भगवान पांडुरंग दिल्याशिवाय राहणार नाही. असे हरिभक्त पारायण शिवाजी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो माता भगिनी पुरुष मंडळी. आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जन्माचं सोनं करा, जन्म सार्थक करा. बरोबर, जन्माचं सोनं आम्हाला करायचंय, जन्म आम्हाला सार्थक करायचा आहे. याकरता काय करावं लागेल? आमच्याच्यानं जन्म सार्थक होईल का? तुकोबराय म्हणतात होईल. संतांच्या सानिध्यात राहावं लागेल. कोण संत? संत म्हणतात तरी कोणाला? तोची संत ज्यांचा हेत विठ्ठल, अशा संतांची संगत धरा म्हणतात. कोण संत? जे देहावर उदास असतात, ज्यांच्या मुखामध्ये अखंड भगवंत पांडुरंगाचं नामस्मरण असतं, अशा संतांची संगत करा. जन्म सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तरी जन्म सफल होतो. मग कोणाच्या डोक्यावर हात ठेवला, कोणाचा जन्म सफल झाला? जगद्गुरु तुकोबराय सकाळी सहज चालले होते नारायण महाराज, सहज. आणि त्यांच्या पाठीवर कोणतरी हात ठेवला. हात साप विडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. तर तुकोबरायचा जन्म सोन्याचा झाला. मग महाराज आमचा जन्म सोन्याचा होईल का? तुकोबराय म्हणतात होईल, पण त्याकरता नामस्मरण करावं लागल. विठ्ठल महाराज ज्यांचा जन्म सोन्याचा झालाय त्यांचं एखादं उदाहरण देऊन सांगा, कोणाचा जन्म सोन्याचा झाला? आता ऐका प्रसंग. अहो, ज्याला नीट बोलता येत नाही, ज्याला नीट चलता येत नाही, ज्याला देवाने नीट हातापाय दिले नाहीत, अशाचा जन्म सोन्याचा झाला. पोरं म्हणतील महाराज कोणाचा झाला? तर ऐका प्रसंग. एका गावामध्ये सुंदर अशी दिंडी आली होती. आणि दिंडी आल्याच्या नंतर एक जण माईकच्या समोर गेला आणि बोलायला लागला, ऐका गावकऱ्यांनो, आज संध्याकाळी आपल्या गावामध्ये संत भानुदास महाराजांची दिंडी येणार आहे. आणि भानुदास महाराजांचं दिंडीचं स्वागत करण्याकरता संपूर्ण गावकऱ्यांनी सज्ज राहायचंय. त्या माईक मधून आवाज घुमला. आवाज दुसरा आवाज येतोय त्या माईक मध्ये. परत ऐका गावकऱ्यांनो, संध्याकाळी भानुदास महाराजांचं कीर्तन आपल्या गावामध्ये मंदिरासमोर होईल. हा आवाज घुमला. आणि एकांबेकर हा आवाज, ज्याला नीट चलता येत नाही, ज्याला नीट बोलता येत नाही, ज्याला देवाने पाय दिले नाहीत, ज्याला देवाने सरळ हात दिले नाहीत, अशाच्या कानावर गेला. अशाच्या कानावर. आणि तो आईला म्हणतो, आई ग आई, गावामध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि मला कीर्तनाला नेऊन ठेवतेस का ग? मला कीर्तनाला नेऊन बसवतेस का ग? तर भानुदास त्या कुर्मदासाची आई म्हणते, ए कुर्मदासा, अरे तुझं देवाने कुठलं चांगलं केलं? तुला नीट बोलता येत नाही बाळा,
तुला नीट चलता येत नाही, तुला नीट हाताने टाळी वाजवा येत नाही, आणि त्या देवाच्या कीर्तनाला जायचं म्हणतोस. त्या कुर्मदास महाराजांना म्हणावा, आई एकदा मला त्या देवाच्या कीर्तनाला नेऊन बसव, कीर्तनाची आवड एकदा बसव. कुर्मदास महाराजांच्या आईने म्हणावं, कुर्मदासा तुझं देवानं कुठलं चांगलं केलं नाही रे, वाटोळं केलं तुझं देवानं. आणि त्या देवाच्या कीर्तनाला कुर्मदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी यावं. एकांबेकर कुर्मदास महाराजांना म्हणावा, आई आई फक्त मला एकदा नेऊन सोड, एकदा. शेवटी नारायण महाराजची आई ती आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे खूप गर्दी आहे रे, तुला नीट चलता येत नाही. नाही आई मला एकदा नेऊन ठेव, एकदा. जन्म कोणाचा सोन्याचा झाला. 80 वर्षाच्या म्हातारेनं संत कुर्मदास महाराजाला उचलावं. एकांबेकर उचलावं आणि भानुदास महाराजाच्या कीर्तनामध्ये असं पाठी मागं नेऊन एका खांबाला नेऊन बसवावं आणि भानुदास महाराजांना मंडपात बसावं, मांडी घालून बसावं. मांडी घालून. कीर्तनाला मर्यादा असते, कीर्तनाला अटी असतात, कीर्तनाला नियम असते. कीर्तन कसं असते नारायण महाराज? कीर्तन चांग बसायचं ना तर मांडी घालून बसावं. कीर्तन म्हणजे नारदाच्या गादीवरून केलं असतं, पण हल्ली या जमान्यामध्ये लोकांनी कीर्तनाचा तमाशा केलाय. तमाशा बरेच ठिकाणी मी पाहतो कीर्तनाला काही लोक खुर्चीवर बसतात, काही लांब पाय लांब करून बसतात. फक्त गोदडा आणायचंच बाकी राहिले. आता मर्यादा आहे. भानुदास महाराजांना पाठीमागे बसावं, कुर्मदास महाराजांना पाठीमागे बसावं, संत भानुदास महाराजांना यावं आणि कीर्तनाला सुरुवात करावी. आणि भानुदास महाराजांना कीर्तन करत असताना भानुदास महाराजांना पंढरपूरचं वर्णन करून सांगावं. पंढरपूर आहे तरी कसं, पंढरपूर आहे तरी कसं एकांबेकर, पंढरपूरला नेमका आहे तरी कोण? इथं विठू नावाचा एक पाटील, पाटील पाटील पाटील, आणि तो दिसतो तरी कसा? जमुया दीप माझे एक पंढरपूरला, एक पंढरपूरला भोजन
विठून पाटीले तू कसा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी से कळा लोपलिया सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. वा सरपंच साहेब सुंदर गायक आणले. नारायण महाराजांचं नियोजन म्हणल्यानं काय मला तर असं वाटायलंय मी हातातली अंगठी काढाव आणि यांनाच द्यावं. चांदीच आहे का? पण माझ्या हातात अंगठीच नाही ना. एवढा सुंदर देव आहे हो. पण त्याच्याकडे पाहिल्या बरोबर पाहिल्या वेद लागे एवढा सुंदर देव आहे. खरं सांगू का आई साहेब पुरुष मंडळी माझा देव एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे त्याच्याकडे पाहण्याची क्षमता पाहिजे माणसाला. किती सुंदर आहे. पण एका पोरीला अहंकार आला. एका पोरीने म्हणावं देव सुंदर नाहीच त्या आईने म्हणावं बाई खूप सुंदर आहे. त्या पोरीने म्हणावं आई माझ्यापेक्षा देव सुंदर नाही. अहंकार आला. यायलाच पाहिजे तिला अहंकार. सुंदर होती शिवाजी महाराज बाबा सुंदर होती. किती सुंदर होती सांगू का आई साहेब नारायण महाराज तिनं पान जरी खाल्लं पान आणि तोंडात जरी टाकलं तर तिच्या गालातून पान दिसायचं. एवढी सुंदर होती. आपल्या बायासारखी नव्हती. एक डोळा एकना उदर को देखना. आपल्या बाया अंधारात लाईट बंद केलं तर दिसत आता दात तेवढं दिसत आहे. एवढी सुंदर होती. अहंकार तुकोबऱ्या सांगतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. तुकोबरे सांगतात तिळा एवढा जरी अहंकार झाला तिळ भरी जरी होय अहंकार मेरू तो समान भार देवा. माणसाला तिळा एवढा सुद्धा अहंकार नसावा. पण प्रत्येक माणसाला अहंकार आहे. काही लोकांना दिसण्याचा अहंकार आहे. काही लोकांना वागण्याचा अहंकार आहे. काही लोकांना पैशाचा अहंकार आहे. काही लोकांना श्रीमंतीचा अहंकार आहे. काही महिलांना मी दिसते किती सुंदर याचा अहंकार आहे. काही मुलांना मी किती सुंदर दिसतो याचा अहंकार आहे. काही जणांना गाडी बंगला याचा अहंकार आहे. पण अहंकार माणसाला नसावा. भानुदास महाराजांना सांगावं एवढा देव सुंदर एवढा. कुर्मदास महाराजांना पाठीमागे बसावं आणि ऐकावं देव किती सुंदर आहे. आणि तो पंढरपुरात आहे एवढं ऐकावं. भानुदास महाराजांचं कीर्तन व्हावं. जन्म कोणाचा सोन्याचा झाला. आणि भानुदास महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर भानुदास महाराज जात होते. कुर्मदास महाराजांना घसरत 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 जावं. संत भानुदास महाराजांच्या पायाला धरावं आणि भानुदास महाराजाला म्हणावं महाराज तुमचा तो सावळा श्रीहरी तुमचा तो पांडुरंग तुमचा तो जगाचा मालक मला पाहायचा आहे. मला बी तुमच्या सोबत दिंडीला येऊ द्या दिंडीला. भानुदास महाराजांना म्हणावं कुर्मदासा अरे दिंडीमध्ये येणं सोपं नाही तुझ्यासारख्यानं. तू अपंग आहेस. तुला नीट चलता येत नाही. तुला नीट बोलता येत नाही. आणि दिंडीला नाही महाराज एकदा दिंडीला येऊ द्या. भानुदास महाराजांना म्हणावं कुर्मदासा दिंडीमध्ये खूप लोक असतात. वारकरी ते इमानदार वारकरीच असतात. आजही माझ्या ज्ञानोबऱ्यासोबत तुकोबऱ्यासोबत दिंडीमध्ये इमानदार वारकरी ते वारकरी आहेत. काही जरी हरवलं तरी बरोबर सापडल्या बरोबर ज्याची त्याला वस्तू परत करतात. त्याचं नाव आहे दिंडी विठ्ठल. काही लोक असेही दिंडीला येतात हौशे गौशे नवशे. काही काही लोक विचित्र लोक आहेत दिंडीमध्ये. असे पोहे खात खात पोहे कोणी खिचडी वाटू लागलं तर पोहे फेकून देतात खिचडीच्या मागे. असे लोक काही आहेत.
काही काही लोक छत्री वाटू लागले तर रेनकोट काढतात, बॅग मध्ये टाकतात, भिजतात, छत्रीच्या लाईन लावून टाकतात. आता गेल्या वर्षी माझी दिंडी होती गुरुवारी इंदोरीकर महाराजांच्या आशीर्वादाने प्रेरणेने. माझ्या दिंडीमध्ये 200 लोक होते मनोज दादा, 100 बाया होत्या आणि 100 माणसं होते. त्याच्यातल्या 10 बाया अशा होत्या महिला मंडळी, कुठं काय वाटायला ते पाहिजे. त्याला पंढरपूरचं पांडुरंगाचं घेणदेण नव्हतं, देवाचं घेणदेण नाही, हरिपाठाचं घेणदेण नाही, कुठं काय वाटायला. नेमकं सासवडीच्या घाटाच्या पुढे निघलो, दिवे घाटाच्या पुढे आम्ही निघालो तर तिथं एक भली मोठी लांबच्या लांब रांग दिसली नारायण महाराज त्या बायाला. समजायचं लांब रांग असली की मोठा आटम आहे. त्या बायानं ती लांब रांग बघितली, 10 बायानं, आणि माझी दिंडी सोडली त्या रांगेला जाऊन उभं राहिल्या. आता मी म्हणले सगळ्या बायांना येऊ द्यावं, मग दिंडी पुढं मी सगळी दिंडी थांबली आणि त्या बाया रांगेत उभं राहिल्या. 1.5 किलोमीटर रांग लांब होती, 1.5 किलोमीटर, आणि त्याला 2 घंटे लागले पुढच्या आयटम पशी जायला. 2 घंट्यानं त्या पुढच्या आयटम पशी गेल्या. तिथे निघलं कटिंगचं दुकान. कटिंग सुद्धा फुकट असते, कटिंग फुकट असते. बाया म्हणल्या मी येलं, म्हणले 2 तास बिना कामाची गेली, मग करायची कोण्या रांगेला लागावं हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. जगाचा मालक भेटेल का हो? भेटेल. भानुदास महाराजांना म्हणावं, कुर्मदासा जमत नाही रे तुला. नाही महाराज, मला तुमचा सावळा श्री हरी पाहायचा आहे, पंढरपूर कसं आहे पाहायचंय. भानुदास महाराजांना सांगावं, कुर्मदासा अरे पंढरपूर मध्ये पाय टेकवायला जागा नाही, एवढे वारकरी आहेत. मुंगीला सुद्धा जागा नाही, एवढे वारकरी आहेत कुर्मदासा. तुला चलता येत नाही. आणि खरं सांगू का, पंढरपूर मध्ये तुम्ही जा, जिकडे पहा तिकडे तुम्हाला वारकरी दिसणार आहे दादा. जिकडे पहा तिकडं वाळवंटा पासून एवढे लोक असतात पंढरपूर मध्ये, आणि त्या प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये एकच शब्द असतो, एकच. आजही देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही वारकरी असू द्या, त्या वारकऱ्यांना सकाळ होऊ द्या, आणि त्या वारकऱ्याच्या मुखातून सकाळी एकच शब्द येणार, चोपदार. कुठला शब्द येणार? उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरनाथा, भावी चरणी देवा माता, चुकवी था झुल झुल मा मा हा हा पोटी बोलता
नाटाचे अभंग काकडा प्रत्येक वारकऱ्याच्या एवढा सुंदर देव आहे भानुदास महाराजांना म्हणावं कुर्मदासानं एवढं सुंदर हो कुर्मदासा एवढा सुंदर जगाचा मालक आहे महाराज मला पण येऊ द्या तुमच्या देवाला पाहायला जन्म कोणाचा सोन्याचा झाला भानुदास महाराजांना म्हणावं कुर्मदासा तुला जमणार नाही नाही महाराज मला तुमचा देव पाहायचा आहे पण संत कुर्मदास महाराजाची इच्छा पाहायच्या बरोबर संत कुर्मदास महाराजांचं मन पहा मन आणि जरी देवानं पाय नाही दिले तरी देवाला चालण्याची इच्छा आहे जरी देवानं तोंड नाही तरी बोलायला तरी देवाचं नामस्मरण घ्यायची इच्छा आहे म्हणून माणसानं हिंमत ठेवावी हिंमत कधीच कमी करायची नाही कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाला तोंड द्यायची ताकद माणसामध्ये असावी तोंड द्यायची ताकद कुर्मदास महाराजांना म्हणून नाही महाराज मला देव पाहायचा आहे भानुदास महाराज निघून गेले जन्म कोणाचा सोन्याचा झाला आणि संत कुर्मदास महाराजांना मध्यरात्री 12 वाजता उठावं आणि घसरत 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 जिथं संत भानुदास महाराजांचा मुक्काम आहे तिथं घसरत घसरत रात्रीच प्रवास करावा सकाळी सकाळी त्या गावात जावं आणि गावातल्या लोकांना सांगावं हे बघा गावकऱ्यांना उद्या माझ्या भानुदास महाराजांची दिंडी येणार आहे कोणी फराळाची व्यवस्था करा कोणी जेवणाची व्यवस्था करा कोणी राहण्याची व्यवस्था करा कोणी कीर्तनाची व्यवस्था करा अशी सगळी व्यवस्था कुर्मदास महाराजांना जाऊन लावावी जन्म कोणाचा सोन्याचा झाला संत भानुदास महाराज दिंडी सायंकाळी यावी आणि पाहावं भानुदास महाराजांना प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी प्रत्येकाच्या घरावर तोरण आहे प्रत्येकाच्या घरावर भगवा पताका आहे प्रत्येकाच्या घरासमोर सुंदर असं नियोजन केलंय भानुदास महाराजांना पाहावं आणि भानुदास महाराजांना म्हणावं हे बघा गावकऱ्यांना तुम्हाला कोणी सांगितलं माझी दिंडी येणार आहे आणि तुम्हाला कसं कळलं मी येणार आहे माझी दिंडी येणार आहे एका गावकऱ्यानं म्हणावं भानुदास महाराज तुमचा एक शिष्य आलाय रात्रभर प्रवास करून आलाय त्यांनी सांगितले की दिंडी येणार आहे भानुदास महाराजांना म्हणावं कुठलं शिष्य आहे माझा दाखवा बरं एका गावकऱ्याने संत कुर्मदास महाराजांकडे न्यावं एका कोपऱ्याला कुर्मदास महाराज झोपले होते हे संपूर्ण शरीर ओलं झालं घसरत घसरत भानुदास महाराजांना पाहावं आणि संत भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी यावं एकामेकावर आणि भानुदास महाराजांना म्हणावं हे कुर्मदासा अरे तुला नीट चलता येत नाही तरी तुझी इच्छा मोठी आहे तुझं मन मोठं आहे कुर्मदासा काय अवस्था करून आलास नाही महाराज तुमचा जगाचा मालक मला पाहायचंय किती सुंदर आहे तुमचं पंढरपूर मला पाहायचंय किती सुंदर आहे बघा दादांना ज्याला नीट चलता येत नाही त्यांची सुद्धा इच्छा आहे पंढरपूर पाहण्याची पण आम्हाला देवाने हात दिले आम्हाला देवाने पाय दिले तरी एखाद्याला म्हटलं दिंडीला चल ते म्हणते नको बाबा मला शेती आहे एखादं म्हणते नको मला बायको जाऊ देत नाही एखादं म्हणते नको मला पेरायचंय एखादं म्हणतो नको माझ्या मागाला हेच काम आहे किती दिवस काम आहे माणूस जाणार आहे सगळ्यांनाच जायचंय झटक्यात मेलं तर गॅरंटी का कोणाची हे जाणार आहे हे राहणार नाही तुकोबरे सांगतात शरीर जाईल जाईल त्याची देह जाईल क्षणाचा सुद्धा भरोसा नाही कीर्तन संपत असतो तुम्ही इथं कोणतरी येणार आहे कोणतरी खाणार आहे ही नाशिवंत आहे नाच काय कुच काय तोड काय मोड काय एकदाच मिळालं एकदाच हे जाणारे अवधूत दादा याला जायचंय सगळेजण जाणार आहेत गॅरंटी नाही मग आम्हाला नीट देवाने संपूर्ण शरीर दिले आणि शरीर एवढं सुंदर आहे पोरं एवढं सुंदर हे चांगलेही तेवढेच आहे वाईट पण तेवढे दादा याच्यामध्ये चांगलेही पार्ट काही आहेत वाईट पण आहेत पोरं म्हणतील महाराज याच्यात कुठली पार्ट वाईट आहे याच्यामध्ये सगळ्यात डेंजर एक वस्तू आहे सगळ्यात डेंजर
कुठली पोरं सांगू का? मी नेहमी सांगत असतो सगळ्यात डेंजर प्राणी हा आहे. याची गंमत सांगू का? हा गेला लग्नाला, सरपंच हा गेला लग्नाला, यानं पहिली करवली. तुमच्याकडे करवलीच म्हणतात ना? हा, करवली. धनंजय महाराज करवली सांगितली याला, लगेच यानं रिमिक्स केली, याच्यात घातली. हा म्हणायला लागला दिल दिया है जान भी देंगे. चलायला लावलं याला, हे चललं. चिठ्ठी लिहिली यानं, ते आय मॅन कमीन काय ते लिहितात ना, ते लिहिलं यानं. बोलला हा, पाहिलं तिच्या भावानं, मार खाला पाटीनं. यानं काही खालं का? हे सुरक्षित जागी आहे. देवाने डोळे दिलेत. नारायण महाराज कशासाठी दिले? डोळे देवाला पाहण्याकरता, देवाने पाय दिले ते कांबेकर वारीला जाण्याकरता, देवाने कान दिले देवाचे गुणगान ऐकायला. दिले देवाने डोळे दिलेत, हात दिलेत, पाय दिलेत, पण देवाचं गुणगान गायला. देवापाशी जर गेलो, मंदिरात जर आलो, देव पावतो. घरूनच काही काही लोक दुरूनच असं करतात, काही काही दुरूनच गाडीहूनच असं करतात. देव पावल का हो? देव का तुम्हाला का हिमायतनगरच्या बाजारातला भाजीपाला वाटला का? एका गीतकार म्हणून गेला, मनी नाही भाव मन देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा बोलो पाव. देव अशान, देव अशान, देव अशान पावायचा नाही नाही नाही.
पावण्याकरता यातना सहन करावं लागतात आई साहेब. पुरुष मंडळी, देवाला जेऊ घालण्याकरता ताकद लागते, ताकद. नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवे. सामर्थ्य लागते बरोबर देव पावण्याकरता. आणि देव भेटण्याकरता यातना सहन करावं लागतात, यातना, तर देव भेटतो. आता पोरं कीर्तनाला आले, तरुण पोरं आहेत, ही तुमची भक्ती आहे. अंतःकरणातून तर तुम्ही देवाला जर पाहिलात तर तो देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. पण मनात भाव पाहिजे, भाव, मनात इच्छा पाहिजे. आज एकंब्यामध्ये एक गोष्ट आनंदानं सांगा वाटते. या हिमायतनगर तालुक्यामध्ये एकमेव असं एकांबा गाव आहे की जिथे सप्त्याला कीर्तनाला तरुण मंडळी उपस्थित होतात. हल्ली पोरांना कीर्तन बिर्तन काही नाही. कीर्तन म्हटलं की पोरं म्हणतात नको बाई, म्हाताऱ्याचं काम आहे. पण तुमच्या गावामध्ये कीर्तनाला तुम्ही आलात आणि पोरं एक वाक्य बोलू का, नारदाच्या गादीवर एक वाक्य बोलालो. जो माणूस माळकरी आहे, इमानदारीनं देवाला मानतो, देवाची भक्ती करतो, देव त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद देतो देव त्याला. आता इथे एवढे पोरं कीर्तन आलात, एवढे एवढे, ज्यांचं झालं नाही ना त्यांचं यावर्षी 100% झाल्याशिवाय राहणार नाही. 100%. मी असंच एका गावात म्हणलं, नारायण महाराज, जरी होत नसल तरी ती गुगलबाई सोयरी की लावून द्यायली. ती बोलते ना गुगलबाई, मी म्हणलं ती गुगलबाई सोयरी की लावून द्यायली. एका पोरानं ऐकलं आणि माझं कीर्तन संपलं. मी गाडीत बसलो आणि जाऊ लागलो की ते पोरगं लगेच पाराच्या पाठीमागं गेलं, मोबाईल काढला आणि बटन दाबलं आणि त्या बाईला म्हणायला लागलं, ओ बाई माझं होईल काय? ती मधली बाई म्हणली तेरा नाही होगा. याला लगेच टेन्शन आलं, दुसरं बटन दाबलं, ओ बाई क्यों नाही होगा? ती बाई म्हणली तू गाव मी ऐसाच वळू फिरेगा. याला एवढं टेन्शन आलं, एवढं टेन्शन मध्ये दुसरं बटन दाबलं आणि त्या बाईला म्हणायला लागला, ओ बाई तुमचाच खूप सुंदर आवाज यायलाय. त्या बाईनं बोलायचंच बंद केलं. इमानदारीने देवाची भक्ती करसाल, माळकरी रासाल, व्यसन कुठलंच नाही करणार तर देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. संत कुर्मदास महाराजांना जाऊन व्यवस्था करावी. लगेच भानुदास महाराजांना म्हणावं, कुर्मदासा देव पाहायचा आहे तुला? हो महाराज देव पाहायचा आहे. दुसऱ्या दिवशी ही मध्यरात्री उठावं, रात्रभर प्रवास करावा, जन्म कोणाचा सोन्याचा झाला, आणि परत दुसऱ्या दिवशी जावं. तिसऱ्या दिवशी हे असंच करावं. आता दोनच मुक्काम राहिलेत. पंढरपूरच्या जवळ यावं चौथ्या दिवशी. पण भानुदास महाराजांना कुर्मदासकडे पाहावं, कुर्मदास महाराजांना म्हणावं, भानुदास महाराज आता शक्य नाही, आता नाही शक्य, आता मी नाही येऊ शकत. भानुदास महाराज नाही. कुर्मदास महाराजांना म्हणावं, भानुदास महाराजांना ऐकावं आणि भानुदास महाराजांना म्हणावं, हे कुर्मदासा का रे, एकच मुक्काम राहिला, जगाचा मालक आता जवळच आहे. नाही महाराज मी नाही येऊ शकत. संत कुर्मदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी यावं, डसा डसा रडावं. एका साधकानं म्हणावं, महाराज अहो कुर्मदासाची अवस्था तरी पहा, अवस्था अवस्था. भानुदास महाराजांना पाहावं आणि कुर्मदास महाराजाला असं पालत करावं. घसरत घसरत गेलते ना, असं पालत करावं तर पाहावं तर अंगावर एकही कातड शिल्लक राहिलं नव्हतं, एकही कातड, फक्त हाड तेवढे शिल्लक होते, हाड. संत भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी यावं आणि भानुदास महाराजांना जगाच्या मालकाला तिथूनच मागणी मागावी, तिथूनच म्हणावं, हे ब्रह्मांड नायका, हे जगाच्या मालका, हे पांडुरंगा, अरे तुझा भक्त यातना सहन करत आला, यातना, आणि यांची इच्छा पूर्ण कर. तर भानुदास महाराजांचे शब्द जगाच्या मालकानं ऐकावेत आणि जगाच्या मालकानं पंढरपूर सोडावं आणि संत भानुदास महाराजापाशी यावं. ही ताकद होती, ताकद एका भक्ताची ताकद. आणि नुसतं कुर्मदास महाराजापाशी येऊन जगाच्या मालकानं पाहू नाही तर संत कुर्मदास महाराजांचं शरीर स्वतःच्या मांडीवर घ्यावं आणि कुर्मदास महाराजांना जगाच्या मालकानं म्हणावं, हे कुर्मदासा तुला काय पाहिजे बोल. तर संत कुर्मदास महाराजांना म्हणावं, महाराज आज खऱ्या अर्थाने माझ्या जन्माचं सोनं झालं.
जन्माला का आलोय आणि मी माझ्या जन्माचं सोनं केलं. जन्मालो त्याचे आज फल झाले साचे. मग आता पुढं आम्हाला संतांच्या संगतीत राहायचे. कोण संत? पूर्व संगती ही करायची ना, तरुण मंडळी चांगल्याची करायची. संगतीचा परिणाम आहे का? आकाशातून पडलेला पावसाचा थेंब गरम गरम लोखंडावर पडला. काय झालं पूर्व? त्याचं अस्तित्व गमून बसला. संगतीचा परिणाम. आणि तोच पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंप्यात पडला. काय झाला? मोती झाला. मोती. तोच पावसाचा थेंब कमळपत्रावर पडला. काय झाला? मोत्यासारखा शोभून दिसला. तोच पावसाचा थेंब सापाच्या तोंडात पडला. एक आंबेकर. काय झालं? विष. मग मला प्रश्न करायचा आहे, पाणी एक की पाणी अनेक? पाणी एक. पाण्याची व्याख्या काय? H2O. त्या पाण्याने जशी जशी संगत केली तसे तसे त्याला परिणाम भोगावे लागले. तसं आपण चांगल्याची संगत केली, संतांच्या सोबत राहिलो तर आपलं सोनं. संतांच्या संगतीत राहावं लागलं. संगतीत सज्जनाची सावली नसावी. सावली पण दुर्जनाची नसावी. दुर्जनाशी संगत करायची ना, चांगल्याशी करा. माझ्या श्याम सुंदर कृष्ण कन्हैयाची संगत केली बोबड्यानं, जीवन सोन्याचं झालं. उदय नारायण महाराज सांगतील खाल्यामध्ये. सुदाम्यानं माझ्या कृष्णासोबत संगत केली, मैत्री केली, जीवन सोन्याचं झालं. सोन्याची नगरी दिली. सोन्याची नगरी. संगतही करायची ना, चांगल्याची करायची. सुदाम्याची, बोबड्याची, कृष्णाची एवढी संगत होती, एवढी मैत्री होती, एवढे मित्र होते, एवढे मित्र होते. आणि एक दिवस काय झालं की नारायण महाराज बोबड म्हणायला लागलं, कृष्णा आता तुझ्या सोबत येणार नाही मी. कृष्णा आता तुझ्या सोबत आम्ही येणार नाही, आम्ही चलो गुवाहाटीला. असं म्हणले नाही बरं का, म्हणाला नाही येणार. कृष्ण म्हणला काय झालं रे, काय झालं, माझी संगत सोडतो तू. बोबड्या म्हणायला लागले, कृष्णा तू ततात. बोबड्या भाषेत बोलायला लागला आई साहेब. तू ततात, तू माया ततीत, तू बाप ततात. कृष्ण म्हणला, बोबड्या माझ्या माईनं काय केलं रे. तर ते बोबड्या भाषेत बोलायला लागलं, आते तर एकदा तमने बोल मिळून, आते तर एकदा तमने बोल मिळून, येतो ना मदत धली दलो रे बाबा, येतो ना मदत धली दलो बोलाच्या बोल्या होत्या. ते बोबड्या म्हणायला लागलं, कृष्णा आते
आतेत एकदा असेच एकदा सगळे पोरं मिळून यशोदा मातेच्या घरी गेलो रे बा. यशोदा मातेच्या घरी गोड 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 पूर्णाच्या पोल्या होत्या. तगल्यांना 2-2 दिल्या. मला तिय दिली. आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार. कृष्णानं ऐकलं. कृष्ण म्हणतो बाबड्या आता तसं होणार नाही. माझ्या आईने तसं केलं असेल पण मी माफी मागतो. माझ्या बापानं काय केलं तर बोबलं म्हणलं तुझा बाप त्याच्यापेक्षा हुशार आते तर एकदा तमने पलवलं. आते तर एकदा तमने पलवलं. मला तर मला मध्ये दिलं रे बा. मला तर मला मध्ये दल टाकल्या होत्या. तगल्यांना 2-2 दिल्या रे बा. तगल्यांना 2-2 दिल्या रे बा. आणि मला तर दिली त्या बापानं. एकदा आम्ही आत्यात मल्यात दिलो. सगळ्यांना गोड गोल गोल काकड्या होत्या. सगळ्यांना 2-2 दिल्या. मला एक दिली. आता आम्ही तुझ्या सोबत येणार नाही. कृष्ण म्हणला बोबड्या आता तसं होणार नाही. तुमची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करतो. अभंगाचं दुसरे चरण. तुमच्या डोक्यातून भीती काढा. तुम्ही हे सांभाळिले संते भय निरसले कंते. आणि तुमची इच्छा आहे ना ती मी पूर्ण करतो. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करूया. ज्यांना ज्यांना देवाने सुंदर असे हात दिलेत, सुंदर सुंदर 2 हात दिलेत, मस्त 10 बोट दिलेत, त्यांनी सुंदर असे हात वर करा आणि प्रेमाने भजन करा. फक्त टाळी आता 3 वेळेस. 1 2 3 पकवाज. स्वर्गात नाही, हा सुख सोहळा एकांब्या गावात आहे. एकांब्या गावात काय आनंद आहे. माणसानं कीर्तनात नाचावं, कीर्तनात टाळी वाजवावी. जगाच्या मालकानं कीर्तनात नाचावं. नाचता 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 देवाचा 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 गणपती देवाचा गणपती
देवाचा 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 मिळाला पितांबर देवाचा मिळाला पितांबर जगाच्या मालकानं कीर्तनात नाचावं नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर एवढं देवानं नाचावं नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी माणसानं कीर्तनात नाचायचं बरोबर पण या 2-4 वर्षामध्ये विचित्र प्रकार चालू आहे विचित्र नेहमी सांगायलो या 2-3 महिन्यामध्ये हिंदूचे 2 पवित्र सण आहेत बरं का बरोबर हिंदूचे 2 पवित्र कुठले कुठले मान हलवायले कुठले हिंदूचे 2 पवित्र सण आहेत असं ते का गावात विचारलं कुठलं एक पोरग उठलं मला उंदरिया कीर्तन करा वाटलं का घरी मग आम्हाला का माहित तसं म्हणू नका मला वाटतं त्याचे भाऊ दिसायला काही त्या चोपदाराचे बरोबर दोघं जण भाऊ हे नाहीत का मग सारखे दिसायचे ऐका या 2-4 वर्षामध्ये एक विचित्र प्रकार चालू आहे दादा सरपंच साहेब नवरात्र हिंदूचे 2 पवित्र सण आहेत एक नवरात्र आणि दुसरी शिवरात्र पण नवरात्रीला एक विचित्र प्रकार चालू आहे विचित्र तरुण पर्व कुठला प्रकार ते हातामध्ये 2 लाकडे घ्यायले त्याच्यात एक लाकूड आणि याच्यात एक लाकूड आणि नाचायले त्याला काय म्हणतात दांडिया अजून गरबा अजून टिपऱ्या आणि ते खेळायले मी म्हणत नाही खेळू नका जरूर खेळा पण जरा हिंदू संस्कृती म्हणजे जन्माला लावायचं भान ठेवून खेळा प्रत्येक दुर्गा देवीच्या मंडळानं दांडिया लावायला पाहिजे पण जरा संस्कृतीचं भान ठेवून विचित्र परत हातात लाकडं घ्यायले ते कुठलं तरी गाणं लागायले ते गाणं लागलं की पोरी पोरं नाचायला लागले पण केडा तो के जाना महाकाली कडर महाकाली के जाना गरबा केले पण केडा पवित्र सण पण जरा भान ठेवा प्रत्येक दुर्गा देवीच्या मंडळानं असा बोर्ड लावायचा बोर्ड आमच्या दुर्गा देवी मंडळापाशी दांडिया होतील गरबा होईल टिपऱ्या होईल त्या बोर्डावर लिहायचं जरूर होईल म्हणजे पूर्ण कपडे घालून येतील त्यांना दांडिया खेळायला परमिशन त्या बोर्डावर लिहायचं जे पूर्ण कपडे घालून येतील त्यांना दांडिया खेळायला परमिशन आणि त्याच्या पुढे एक वाक्य लिहायचं जे अर्धे कपडे घालून येतील त्याला वल्या लिंबाच्या फोकानं हाणण्यात येईल हिंदूचं भान पाहिजे कुठल्या धर्मात जन्माला आलो यदा यदा या धर्मस्य आणि आता तर या 22 जानेवारी पासून तर आता तर काही बघायचं काम नाही जगाचा मालक आता मंदिरात आलाय मंदिरात आलाय की नाही 22 जानेवारी पासून 22 जानेवारी पासून सगळ्यांच्या मनामनात सगळ्यांच्या अंतःकरणात आता एकच आहे जय श्रीराम जय श्रीराम मेरे भारत का बच्चा जय जय जय
आता बनाएंगे मंदिर नहीं, आता बन गया है मंदिर. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मालक आलाय मालक. एक वाक्य ऐका एकमेका. आई साहेब मालकाला म्हणावं मालक एक प्रकारची सणाला साडी नका घेऊ. ऐका बरं, एक प्रकारचं सणाला एखादी साडी नका घेऊ, मला दागिना नका घेऊ, पण माझ्या डोळ्या देखत फक्त मला एकदा अयोध्या दाखवा अयोध्या. तुम्ही आई साहेब पोराला म्हणा पोरा नको मला दाखवू, नको मला साडी घेऊ, नको मला. पूर्ण झालंय आता. कितीही जरी काळ येत असेल तरी आम्हाला भय नाही. अभंगाचं शेवट.
म्हणून भय निरसली खलखली भय निरसली तुका मने काळ आता करू शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते गणेश्वर हॅलो 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 अरे बस एक दिवस सय्यद रे हसला ताळी एक दिवस सह्याद्री हसलो सह्याद्री गजरो 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 मुलगा झालाय जिजामा
आपल्याला खरं सांगू का दादा, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, या महाराष्ट्राची आणबण आणि शान, निधिवंत निधिवंत गिरिवंत बुद्धिवंत शांतिवंत धामचा राजा, योगपती रघुपती क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, सगळ्यांना ज्ञात आहे. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये या महाराष्ट्रामध्ये एक उगवता तारा जन्माला आला होता. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत जन्माला आले होते. रयतेचे राजे, बुद्धिमंत, कीर्तिवंत, संत राजा, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्रात जन्माला आले. माझे राजे या महाराष्ट्रात जन्माला आले आणि माझ्या राजाने जे मंदिर पडले जात होते, जे मंदिरावरले कळस फोडले जात होते, जे मंदिरातले देव फुटले जात होते, आया बहिणीची आबरू वेशीवर जात होते, ते कुठंतरी थांबावं. मंदिर सुरक्षित राहिले पाहिजे, मंदिरावरले कळस सुरक्षित राहिले पाहिजे, आया बहिणीची आबरू सुरक्षित राहिले पाहिजे. याकरता माझ्या राजाने रात्रचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची तयारी केली. हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, त्याकरता शक्तीचा वापर न करता, शक्तीचा वापर न करता आपल्या चातुर्यवान अशा बुद्धीचा वापर केला आणि माझ्या राजाने रायरेश्वराच्या मंदिराच्या दिशेने निघावं. सोबत मावळे आहे, सोबत शिवा महाल आहे, सोबत सगळे मावळे आहे आणि माझ्या राजाने रायरेश्वराच्या मंदिरामध्ये यावं आणि हिंदवी स्वराज्य 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 स्थापन केलं. आज छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून आम्ही आहोत. आज छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून धर्म मंडप आहे. आज छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून या महाराष्ट्रामध्ये नव्या देशामध्ये हिंदू धर्म टिकून आहे. माझ्या राजांनी बाया नाचवल्या नाही, ऐका वाक्य, माझ्या राजाने बाया नाचवल्या नाही तर माझ्या राजाने बाया वाचवल्या. माझ्या छत्रपती राजाने वाचवल्या बाया. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये एकच राजा असा होऊन गेला, नारायण महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. अरे वा, माझ्या राजा माझ्या
वचन काय दिलं होतं दिलं वचन माझा ग राजा शुभ राजा ग बाई राजा ग बसलो सोन्यामध्ये टप 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 आवाज वाजतोय आमच्या घोड्यावर या महाराष्ट्राच्या दैवत या महाराष्ट्राची आन आणि शान माझे राजे 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 हातामध्ये लगाम एकर लगाम आणि त्या घोड्यावर हे माझ्या सह्याद्रीच्या छावा हे माझ्या मर्द मावळ्या आपल्याला शिवनेरी घोड्यावर जायचंय आई साहेबांचं दर्शन घ्यायला जायचं घोड्याला आवाज द्यावा त्या घोड्यानं टप 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 टापा वाजताय घोड्याच्या माझ्या राजाने शिवनेरी घोड्यावर यावं आई साहेबांचं दर्शन घ्यावं आणि त्या माझ्या आई साहेबांना वचन द्यावं दिले वचन दिले वचन दिले वचन मा साहेबा वचन बाई माझा शुभ राजा बसला घोड्यावरी राजा बसला घोड्यावरी ऐका माझ्या छत्रपती शिवाजी राजांबद्दल जर बोलायला गेलं तर वेळ संपल माणूस संपल पृथ्वी संपल काळ संपल पण माझ्या राजाचा इतिहास संपणार नाही एवढा इतिहास राजाने या महाराष्ट्राला दिलाय एवढा इतिहास गोड असं नियोजन आहे झालेली सेवा भगवंत पांडुरंगाच्या चरणी तुम्हाला स्वतः सजन मायबापांच्या चरणी माझं काही चुकलं असेल तर माझं जे काही चांगलं असेल ते गुरुवर इंदोरीकर महाराजांचं गोडसं नियोजन या सप्त्याला सगळ्यांनी मदत करा या सप्त्याला सगळ्यांनी सहकार्य करा तुम्ही एक जरी रुपया या सप्त्याला दिला तर हजारो रुपये दान करतो हजारो रुपये देऊ देतो तुम्हाला एक गोष्ट सांगू का नांदेडचे एक उद्योगपती आहेत उद्योगपती त्यांचं नाव आहे सुमेशजी मोरगे साहेब मोरगे साहेबांच्या वडिलांनी त्यांना वचन दिलं होतं अरे बाबा आपल्या घरी धार्मिक कार्याला जर कोणी येत असेल मंदिराचं बांधकाम असेल मंदिराचा कळस असेल मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा असेल दिंडीची पंगत जरी असेल तरी त्यांना द्यायचं माघारी पाठवायचं नाही पण त्यांचं वचन वडिलांचं वचन सुमेशजी मोरगे साहेब पाळतात आणि नांदेड जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती दान मागायला गेला तर त्यांना माघारी पाठवत नाही त्यांचं नाव आहे सुमेशजी मोरगे हे दानशूर आहे दानशूर तसं दान करायची का या धर्म मंडपाला सप्त्याला पंक्तीचे यजमान व्हा महाराजाचे यजमान व्हा आणि हे सहकार्य करा आणि धार्मिक कार्यक्रम वाढवा अशी महादेवाचरणी अशी हनुमंतराया चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो काही चुकलं असेल तर माझं माणूस चुकीचा पुतळा आहे जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं जो गलती करके बचता है उसे महात्मा कहते हैं जो कभी ही न गलती करे उसे भगवान कहते हैं और जो गलती के ऊपर दोबारा गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान की हर गलती माफ करे उसे मेरा देश हिंदुस्तान करते हैं माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व यक्कंबा गावाचं नावाचं यक्कंबा इथे सगळे जण राहतात एकत्र म्हणून गावाचं नाव आहे यक्कंबा सगळे जण राहतात एकत्र माझ्यासोबत आलेले मनोज दादा असतील आमचे दाजी असतील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सगळ्यांच्या चॅनलवर नतमस्तक होतो आमचे मिशीवाली दादा नेहमी माझ्यासोबत इंस्टाग्रामला असतात चॅटिंग करायला असे दादा आहेत सगळ्यांच्या चरणी तुमच्या इथले पोरे तरुण मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो वाणीला पूर्ण विराम देतो जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय